तर आता आपण या हॉट क्वेश्चनचा आन्सर बघूया. जे आपलं इंक कंटेनर आहे ते सिलेंड्रिकलच आहे. ठीक आहे. आणि याची रेडियस आहे आपली R1 जे आहे आपलं ते 6 सेंटीमीटर आहे. आणि याची जी हाईट आहे म्हणजे साधारण हे असं असायला पाहिजे. ठीक आहे. तर याची रेडियस जी आहे R1 ती 6 सेंटीमीटर आहे आणि हाईट जी आहे ते 14 सेंटीमीटर. याची रेडियस आपण R1 म्हणूया आणि हाईट याची आपण याची 14 सेंटीमीटर म्हणूया. आता नंबर 2 ला जे आपलं बॉल पेन आहे, ठीक आहे, बॉल पेन ते सुद्धा आपलं सिलेंड्रिकल शेपमध्येच असणार आहे. तर त्याची जी लेंथ आहे म्हणजेच हाईट आहे याला आपण H2 म्हणूया, ती 12 सेंटीमीटर आहे आणि त्याचं जे डायमीटर आहे ते 2 mm आहे. 2 mm. तर आपण याचं पहिले हाफ करून घेऊया. डायमीटर रेडियस, डायमीटर डिवायडेड बाय 2, 2/2 दॅट इज 1 mm. आता 1 mm म्हणजे किती झालं तुमचं 1/10 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न कळला पाहिजे की जो आपला इंक कंटेनर आहे तो सिलेंड्रिकल शेप आहे आणि त्याच्यातनं आपण याच्यातनं जे आहे ते आपण काय करणार आहोत, शाई ओढणार आहोत. आणि ज्यांनी आपण शाई ओढणार आहोत ते बॉल पेन रिफिल ते सुद्धा सिलेंड्रिकल शेपमध्येच आहे. तर आपण बघूया किती नंबर ऑफ रिफिल्स आपल्याला याच्यामध्ये लागतील. ठीक आहे. तर आता जर का आपण याच्यामध्ये सोल्युशन मध्ये जर आपण याच्यामध्ये घेतो म्हटलं तर तुम्ही एक तर सुरुवातीला व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल इंक कंटेनर सेपरेट काढा, व्हॉल्यूम ऑफ बॉल पेन रिफिल सेपरेट काढा. आता सर्वात महत्वाचं काय आहे की हे जे इंक कंटेनर आहे याच्यामध्ये जी इंक आहे ती फक्त 91% आहे आणि हे जे दुसरं आपलं रिफिल आहे याच्यामध्ये आपण अप टू 84% आहे. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर व्हॉल्यूम ऑफ इंक filled in cylindrical कंटेनर किती पर्सेंट आहे ही, तर ही आहे 91% ऑफ सिलेंड्रिकल इंक. ठीक आहे. सगळ्यात पहिले इथं आपल्याला हे गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपण इथे सगळ्यात पहिले व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला लिहायला पाहिजे, पाया R²H. ठीक आहे. ते आपण पहिले लिहून घ्यायचं. आता 91% तुम्ही इथं 100 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही नंतर पण लिहू शकता. 91% पाया. तर रेडियस किती आहे आपली याची आहे 6 सेंटीमीटर है ना, म्हणजे 6चा स्क्वेअर. हाईट किती आहे याची 14 सेंटीमीटर, म्हणजे हाईट आहे आपली 14 सेंटीमीटर. आता इथं CM क्यूब लिहायला विसरू नका आणि इथं द्या तुम्ही 1 नंबर. ठीक आहे. आता आपण नंबर 2 काढूया. व्हॉल्यूम ऑफ इंक filled in cylindrical refill ठीक आहे. ही किती भरली आहे आपली 84%. पाया इथे लिहिते मी R1चा स्क्वेअर H1. आता R1 किती होता आपला R1 होता 1 mm दॅट इज 1/10. ठीक आहे. म्हणजे आपलं किती झालं बघा 84/100 इंटू पाया. R1 किती होतं तुमचं 1/10चा स्क्वेअर आणि हाईट किती आहे आपली H1. इथे सॉरी H1 नाही, इथे आपण H2 घेऊया. आणि इथं आपण जो काही व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर वापरणार आहोत इथं आपण पाहिजे असेल तर तुम्ही पाय R², इथे R1चा स्क्वेअर आणि H1 असं लिहू शकता. ठीक आहे. आणि मग इथं आपल्याला केलं पाहिजे पाया R2चा स्क्वेअर H2. तर H2 किती आहे आपल्या याचा H2 आहे आपला 12 सेंटीमीटर. ठीक आहे. आता इथे आपल्याला CM क्यूब लिहायला अजिबात विसरू नका. आता हे तुम्हाला इथे मल्टिप्लाय करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट नंबर ऑफ रिफिल्स किती, तर नंबर ऑफ रिफिल्स मध्ये आपण व्हॉल्यूम ऑफ इंक filled in cylindrical container upon volume of
इंक filled in refill. ठीक आहे. आता याच्यानंतर हा किती होता आपला, हा एवढा होता 91/100. ठीक आहे. 91/100 इंटू पाया 6 चा स्क्वेअर इंटू 14 अपॉन 84/100 इंटू पाया 1/10 चा स्क्वेअर इंटू 12. हे आपण 1 आणि याला आपण लिहूया 2 नंबर. ठीक आहे. आता बघा 100 ला 100 कट, पायाला पाया कट, तर काय काय राहिलं आपलं, 91 राहिले, 84 राहिले, 6 इंटू 6 राहिले, 14 राहिले, खाली 1 चा स्क्वेअर 1. हा जो 10 चा स्क्वेअर आहे हे 10 वर जातील, लक्षात ठेवा. 1/10 इंटू 14. ठीक आहे. आता याच्यामध्ये 6 1 जार, 6 2 जार, 2 1 जार, 2 7 जार, 7 1 जार, 7 याला गेलं 12. ठीक आहे. तर हे जे दिसतंय तुम्हाला, हे 12, हे 12 आणि हे 6. ठीक आहे. 6 1 जार, 6 2 जार. काय काय शिल्लक राहिले बघा आपल्याकडे शिल्लक राहिले 91. हे जे दिसतंय तुम्हाला हे 2, हे 1/10 1/10 आहे. तर खालचे तर वर जाणार आपले. 10 इंटू 10 डिवायडेड बाय 2. 2 1 जार, 2 5 जार. परत एकदा बघा, हे 100 हे 100 गेले, पायाला पाया गेला, 6 चा स्क्वेअर इंटू 14, 1/10 चा स्क्वेअर इंटू 12. ठीक आहे. तर मग किती राहिले आपले 91/84, 6 इंटू 6 इंटू 14. तर बघा 6 1 जार, 6 2 जार, त्याच्यानंतर 6 1 जार, 6 2 जार, हे झाले 12. हे 2 1 जार, 2 7 जार, 7 नी 84 ला डिवाइड केलं 12. ठीक आहे. आता हे जे 2 आपल्याकडे शिल्लक आहेत ते मी खाली लिहिले, आणि काय शिल्लक आहेत आपल्याकडे 91, आणि हे 1/10 डिनॉमिनेटरचे वर गेले 10 इंटू 10. तर आपल्याकडे किती राहिले बघा, 91 इंटू 5, हे होणार आपले 5, आणि 9 5 जार 45, आणि हा एक 0 आपल्याकडे शिल्लक आहे. तर एवढ्या रिफिल जे आहेत ते आपण याच्यामध्ये भरू शकतो. तर हा आहे आपला हॉट क्वेश्चन जो तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी येऊ शकतो.